तर शिवतीर्थावर आज मनसेचा गुढीपाडव्याच्या निमित्ताने मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आणि याच दरम्यान राज्यभरातून मनसैनिक हे शिवतीर्थावर येत आहेत। मनसैनिकांशी आणि मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधी ज्योत्सना गंगण्यांनी। पाहूयात। आमची ही असते की जर चूक असेल तर चूक म्हणायचं, बरोबर असेल तर शाबासकी देखील त्यांना द्यायची आणि तेच राज ठाकरे साहेब अनेक वेळा करत असतात आणि हेच त्यांचा वेगळेपणा ठरतो। नक्कीच आणि हाच वेगळेपणा लोकांना भावतो देखील, विशेषतः महाराष्ट्र सैनिकांना खूप भावतो। महायुतीचा भाग व्हावा की नाही याबाबत कार्यकर्त्यांची काय इच्छा आहे? संमिश्र भावना आहेत। गेले 1.5-2 महिन्यात राज ठाकरे साहेबांनी अनेक पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतलेल्या आहेत। पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना ज्या काय आहेत त्या समोर साहेबांच्या मांडलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे त्या संमिश्र भावना आहेत। त्याप्रमाणे राज ठाकरे साहेबांनी सगळं ऐकून घेतलेलं आहे आणि कलेक्टिव्हली सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की यावर तुम्ही जो निर्णय घ्याल त्या निर्णयावर आम्हाला मान्य असेल आणि त्या निर्णयावर आम्ही काम करू। सगळ्या शक्यता, तर्क वितर्क या सगळ्यांवर मला असं वाटतं पांघरून घालण्याचं काम किंवा त्याचं स्पष्टीकरण देण्याचं काम सन्माननीय राजसाहेबांच्या भाषणातून होईल। आज याचं सुद्धा स्पष्ट उत्तर देतील की महायुतीचा भाग असतील की बाहेरून पाठिंबा देतील? काय साहेब बोलणार आहेत हे मला आज माहित नाहीये, पण आपण 2-3 तास थांबलो होतो। मला वाटतं याचं उत्तर या काय बोलतील याची उत्सुकता जेवढी तुम्हाला तेवढी मलाही आहे आणि तेवढी महाराष्ट्राच्या जनतेलाही आहे। ज्या प्रकारे राजसाहेब आज बॅटिंग करतील, खरंच आज ज्या प्रकारे बॅटिंग करतील आज सगळा तोफा धडकणार आहेत। त्यामुळे शिवतीर्थावरती ह्याच कारणासाठी मी आलोय आणि तुम्ही आलात पाहिजे, कारण हे राजविचार आहेत आणि हे महाराष्ट्राच्या पुढच्या भवितव्यासाठी जे काही विचार असतील त्याबद्दल आहेत आणि नक्कीच आम्ही त्या मताशी सहमत असणारच। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साहेब गेली 2006 पक्षीय स्थापनेपासून पाडवा मेळा हा आयोजित करत असतात आणि या सभेला संबोधित करत असतात। परंतु यावेळेसची जी उत्सुकता आहे, संपूर्ण महाराष्ट्रातून जे लोक आलेले आहेत, जी लोक पक्षाचे पदाधिकारी सोडून जी लोक सर्वसामान्य लोक मतदार आले आहेत की साहेबांचे विचार ऐकायला आलेले आहेत। लाखोच्या संख्येने लोक येणार याची आम्हाला 100% ग्वाही आहे, हमी आहे। आणि राजसाहेब ठाकरे जी काय भूमिका घेतील ती आम्ही कार्यकर्ता म्हणून आम्हाला मान्य असेल, कारण आत्तापर्यंत त्यांनी ज्या काही भूमिका घेतल्या त्या नेहमी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हितासाठीच होत्या। त्यामुळे आज जे काय भूमिका ते घेतील ते आम्ही कार्यकर्ते म्हणून त्यांच्या सदैव सोबत होतो आहोत आणि राहणार। जनतेच्या मनात जे असतं, आपल्या पक्षातल्या कार्यकर्त्यांच्या, महाराष्ट्र सैनिकांच्या मनात जे असतं ते थेट ते बोलत असतात। त्यामुळे ह्या सगळ्याचा आढावा कानोसा त्यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये घेतलेला आहे आणि ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी लोकांच्या मनामध्ये ती आज या निमित्ताने मिळतील एवढं मात्र मी तुम्हाला नक्की सांगू शकतो। अनेकांचं भाषण ऐकायची, अमित साहेबांचं भाषण ऐकायची नक्कीच सगळ्यांना इच्छा असते, पण त्यावर सुद्धा स्टेजवरती जे काही घडणार आहे, काय सांगितलं जाणार आहे, कोण बोलणार आहे, हे सगळे निर्णय अंतिम राजसाहेब घेत असतात। ते थोड्या वेळामध्ये आम्हाला इथे कळतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।